नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नवनाथ बनसोडे, भोगावती महाविद्यालय कुरुकली भूगोल विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत आहे। मी आपल्यासमोर पृथ्वीचे अंतरंग इंटिरियर ऑफ दी अर्थ हा विषय घेऊन आलो आहे। हा विषय शालेय व बऱ्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवला जातो। हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांना व MPSC UPSCच्या ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना नक्कीच उपयुक्त पडेल। चला तर पाहूया पृथ्वीचे अंतरंग। पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली नेमके काय आहे याबाबत सर्वांच्या मनामध्ये कुतूहल व एक प्रकारची उत्सुकता आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रभागाचे अंतर 6371 किलोमीटर आहे। मानवाला किंबहुना भूगर्भशास्त्रज्ञांना सुद्धा पृथ्वीच्या मध्यभागापर्यंत पोहोचणे अशक्य आहे। तरीही काही अप्रत्यक्ष सोर्सद्वारे पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे विश्लेषण भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेले आहे। यामध्ये दोन प्रकारचे सोर्स दिसतात, ते म्हणजे एक म्हणजे डायरेक्ट सोर्स, त्याला प्रत्यक्ष स्रोत असं म्हणतात, आणि दुसरा इनडायरेक्ट सोर्सेस। या डायरेक्ट सोर्सेसमध्ये रॉक फॉर्म मायनिंग एरिया म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी सोन्याच्या खाणीचं खनन करताना 4 किलोमीटरपर्यंत खनन केले, त्या खडकाच्या अंतर्गत भागाचा अभ्यास केला जातो। त्याचबरोबर ज्या तेलविहिरी आहेत, या तेलविहिरी यासुद्धा जास्तीत जास्त 12 किलोमीटरपर्यंत खणलेल्या आहेत आणि त्या खडकातील व अंतर्गत भागाचा अभ्यास करून त्यापासून काही अंतरंगाविषयी अनुमान काढलं जात आहे। दुसरा डायरेक्ट सोर्स आहे तो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, आणि या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत याचा अभ्यास करून काही अनुमान काढले जातात। आणि इनडायरेक्ट सोर्समध्ये जर पाहिलं, टेम्परेचर, तापमान, दाब, प्रेशर, घनता, डेन्सिटी, त्याचबरोबर सिस्मिक वेव्ह, भूकंप व भूकंप विज्ञान पुरावा, गुरुत्वाकर्षण व चुंबकीय स्रोत, ग्रॅव्हिटेशनल आणि मॅग्नेटिक सोर्स याच्या आधारे जे भूगर्भशास्त्रज्ञ आहेत, हे भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीच्या अंतरंगाचे काही विभाग करतात। त्या विभागाचा आपण अभ्यास पाहूया। यामध्ये पृथ्वीची अंतर्गत रचना, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ ऑन द बेसिस ऑफ दोन भागामध्ये डिवायडेड भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेला आहे। एक म्हणजे ऑन द बेसिस ऑफ केमिकल डिव्हिजन किंवा केमिकल प्रॉपर्टीज, अँड ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज किंवा डिव्हिजन। यामध्ये जर पाहिलं, या कोपऱ्यामध्ये पृथ्वीचा गोल आणि यामध्ये काही आवरण किंवा थराची नाव आहेत। जो पहिला थर आहे त्याला प्रावरण किंवा पहिला थर आहे त्याला भूकवच किंवा त्याला क्रस्ट असं म्हणतात। दुसरा थर आहे या ठिकाणी प्रावरण किंवा त्याला मेंटल असं म्हणतात, आणि तिसरा थर आहे त्याला या ठिकाणी कोअर किंवा गाभा असं म्हणतात। त्यानंतर मेकॅनिकल डिव्हिजनच्या आधारे लिथोस्फियर, अस्तोनोस्फियर, मेसोस्फियर, बायोस्फियर हे 4 विभाग पडलेले आपल्याला दिसून येतात। समजते ना? ठीक आहे। त्यानंतर आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ऑन द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जे प्रकार पडले त्या प्रकारांचा अभ्यास करणार आहे। पहिला जो प्रकार आहे हा पृथ्वीचा बाहेरचा भाग आहे, त्याला आपण क्रस्ट किंवा भूकवच असं म्हणतो। याचेच 2 भाग पडतात, एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशन क्रस्ट या ठिकाणी पडतात। त्यानंतर दुसरा जो थर आहे तो म्हणजे प्रावरण किंवा त्याला मेंटल, हा दुसरा याच्या खालचा थर, म्हणजे पहिला जो वरचा थर आहे त्याला भूकवच असं म्हणतात, त्याच्या आतील जो थर आहे त्याला त्या ठिकाणी प्रावरण असं म्हणतात, आणि त्याच्या आतील जो थर आहे मधला केंद्रभागाचा त्याला गाभा असं म्हणतात। यामध्ये वरचा जो थर आहे याचा एरिया 2% आहे। हा दुसरा जो थर आहे मेंटल, हा 82% आहे, आणि गाभा हा 16% आहे। अशा प्रकारे 100% डिवायडेशन याचं झालेलं दिसून येतं। यानंतर आपण सविस्तर चर्चा केमिकल डिव्हिजनची आपण करणार आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहे तो म्हणजे फिजिकल स्टेट, भौतिक स्थिती काय आहे पृथ्वीच्या अंतरंगाची। या पहिला थर जो आहे तो गाभा, दुसरा मेंटल, आणि तिसरा
या ठिकाणी जो क्रस्ट आहे या ठिकाणी मी थोडंसं विभाजित वर्तुळाच्या आधारे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समजते ना. हा पहिला थर आहे तो म्हणजे क्रस्ट, त्याला आपण म्हणतोय भूकवच. दुसरा थर आहे तो म्हणजे प्रावरण, त्याला मेंटल म्हटलं जातं. आणि तिसरा आहे तो म्हणजे गाभा, त्याला कोर असं म्हटलं जातं. याच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जात असताना केंद्र भागापर्यंतची जी खोली आहे ते 6371 किलोमीटर म्हणजे पृथ्वीचं रॅडियस आहे किंवा त्रिज्या ही 6371 किलोमीटर आहे. आता बघा, पृथ्वीच्या आपण ज्या ठिकाणी थांबलोय पृथ्वीच्या पृष्ठभागावर, तिथून जसं केंद्र भागाकडे जाऊ तसे खोली वाढते म्हणजे डेप्थ वाढते. नंतर काय वाढते, जशी डेप्थ वाढते तसे टेम्परेचरही वाढते, तसंच प्रेशरही वाढते, तसंच डेन्सिटीसुद्धा वाढते. या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो म्हणजे भूकवच, म्हणजे हा जो बाहेरचा भाग आहे तो म्हणजे भूकवच. हा कवच आपल्याला जो पाहतो आपण ज्याच्यावरती राहतो तो कवच आहे ते म्हणजे घनरूपामध्ये ते सॉलिड स्टेटमध्ये आहे. हे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील वरच्या क्रस्ट हा सॉलिड अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. समजते ना. हां, समजते. ठीक आहे. यानंतरचा जो आहे तो म्हणजे आतला भाग याच्यापेक्षा थोडासा, म्हणजे आज जसं आत जाऊ तसं याचं टेम्परेचर वाढतं आहे. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर बाहेरचा भाग हा सॉलिड, म्हणजे आतला भाग त्याच्यापेक्षा थोडासा सेमी सॉलिड किंवा अर्धघन अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. हा जो प्रावरणाचा भाग आहे तो सेमी सॉलिड अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे गाभा. आता ह्या गाभ्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे आतील इनर कोर आणि बाहेरचा आहे तो म्हणजे आउटर कोर. इनर कोर हा सुद्धा या ठिकाणी सॉलिड अवस्थेमध्ये आढळतोय आणि हा बाहेरचा जो आउटर कोर आहे हा या ठिकाणी लिक्विड अवस्थेमध्ये आढळतोय. मग हा इनर कोर का सॉलिड अवस्थेत आढळतोय, कारण पृथ्वीचं सर्व प्रेशर या ठिकाणी पडल्यामुळं इनर कोरसुद्धा या ठिकाणी लिक्विड अवस्थेमधून सॉलिड अवस्थेमध्ये बनलेला आपल्याला दिसून येतोय. अशा प्रकारे आपण इथं पृथ्वीच्या अंतरंगामधले 3 थर आहेत, या तिन्ही थराची आपण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक किंवा पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जो याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे पृथ्वीच्या अंतरंग भागातील अंतरंग रचनेचं ते म्हणजे खनिज रचना किंवा मिनरल कंपोजिशन. या 3 जे भाग आहेत त्या भागामध्ये कोणकोणतं मिनरल कंपोजिशन आहे ते पाहणार आहे. त्यातील पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पहिला भूकवच. या भूकवचामध्ये जे मिनरल कंपोजिशन आहे म्हणजे खनिज द्रव्ये आहेत. या खनिज द्रवाचं या ठिकाणी कोणकोणते आहेत तर क्रस्ट, त्यालाच म्हणतात सियाल. सियाल हा सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून बनलेला आहे. दुसरा थर आहे तो म्हणजे प्रावरण. हा यालाच मेंटल म्हटलं जातं आहे. हा थर सीमापासून तयार झालेला आहे. SI मीन्स सिलिका, MA मीन्स मॅग्नेशियम, ह्या 2 खनिज द्रव्यापासून तयार झालेला आहे. आणि तिसरा थर आहे तो म्हणजे गाभा कोर. हा या निफे, त्यालाच निफे म्हटलं जातं. हे निकेल व लोह, निकेल आयर्न याच्या संयोगातून बनलेला आहे, त्यालाच निफे असं म्हटलं जातं आहे. हे मिनरल कंपोजिशन म्हणजेच निरनिराळ्या खनिज द्रवाच्या आधारेच हे रासायनिक किंवा केमिकल डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी या भूकवच, प्रावरण आणि गाभा पडलेले दिसून येतात. हे ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकते क्रम, जसं सियाल, सीमा आणि निफे याचा योग्य क्रम विचारला जाऊ शकतो. हे ध्यानात ठेवा. समजते ना. हे या ठिकाणी मिनरल कंपोजिशन पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण अभ्यासणार आहे ते म्हणजे टेम्परेचर. आता जसजशी खोली वाढते तसं टेम्परेचर वाढतं आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. यामध्ये आता टेम्परेचरचा एक या ठिकाणी पृथ्वीचा गोल आणि इथं टेम्परेचरचं पॅरलल आपण अभ्यास करणार आहे. यामध्ये क्रस्टपासून पृथ्वीच्या अंतर्गत सुरुवातीच्या भागामध्ये जे टेम्परेचर वाढतं आहे ते टेम्परेचर 1 किलोमीटरला 20 ते
30 डिग्री सेल्सिअसनं वाढतं आहे. पण हे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसचं तापमान हे कुठेपर्यंत वाढतं आहे? हे फक्त 40 किलोमीटरपर्यंत वाढतं आहे. आणि 100 किलोमीटरपर्यंत सरासरी पृथ्वीच्या बाहेरच्या भागापासून केंद्र भागाकडे जात असताना 100 किलोमीटरपर्यंत म्हणजेच अस्तोनोस्फिअर किंवा लिथोस्फिअर संपल्यानंतर त्या ठिकाणी टेम्परेचर हे 800 ते 1200 डिग्री सेल्सिअस असते. म्हणजे जे अप्पर भागाचं जे टेम्परेचर आहे ते 1200 डिग्री सेल्सिअस आहे आणि लोअर भागाचं जे टेम्परेचर आहे ते 800 आहे. कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की अस्तोनोस्फिअरचं ॲव्हरेज टेम्परेचर किती, असा जर प्रश्न आला 800 आणि 1200 बऱ्याच पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सरासरी 1000 अंश सेल्सिअस तापमान अस्तोनोस्फिअरमध्ये असते. म्हणजे 100 किलोमीटरला 1000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. आता दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी अस्तोनोस्फिअर जो भाग आपला त्या ठिकाणी सेमी सॉलिड आहे, या ठिकाणी लो व्हेलॉसिटी झोन असं सुद्धा म्हटलं जातं. हा जो भाग आहे हा भागामध्ये लो व्हेलॉसिटी झोनसुद्धा याला म्हटलं जातं आहे, कारण या पी वेव्हची गती या ठिकाणी कमी झालेली दिसून येते. आता दुसरा प्रश्न असा आहे की मग जर 100 किलोमीटरला 1000 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं केंद्राकडे जाईल तसे तापमानात घट होते का वाढ होते? निश्चितच वाढ होते. पण आता आपण जर पाहिलं 100 किलोमीटरला जर टेम्परेचर 1000 डिग्री सेल्सिअस असेल तर 6371 किलोमीटरला ते किती असू शकतं याची कल्पना केली तर 63,710 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असायला पाहिजे होतं. पण इथं टेम्परेचर केंद्र भागाचं किती आहे? 6000 अंश सेल्सिअस इतकंसं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. म्हणजे याची वाढ होते, इन्क्रीज पृष्ठभागापासून केंद्र भागाकडे जात असताना टेम्परेचर वाढतं आहे, पण याच्या वाढण्याची गती कमी आहे. आणि ही गती का कमी आहे त्याचा जर अभ्यास पाहिला तर त्या ठिकाणी जिओथर्मल ग्रेडियंट या ठिकाणी जास्त आहे. आणि जसजसं ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी टेम्परेचरचं गती जास्त आहे कमी वाढण्याची, आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर वाढते पण घट होत जाते त्याला त्या ठिकाणी जिओथर्मल ग्रेडियंट कमी असलेला दिसून येतोय. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जाऊ तसं तापमान वाढतंय पण त्या वाढीचा रेट कमी आहे, कारण त्या ठिकाणी जिओथर्मल ग्रेडियंट कमी आहे. आता पृथ्वीचे जे केमिकल डिव्हिजन आपण पडले तो पहिला थर आहे तो म्हणजे क्रस्ट, त्याच्या आतला थर आहे तो म्हणजे मेंटल, आणि तिथला शेवटचा थर आहे तो म्हणजे केंद्र भागाचा थर आहे तो म्हणजे कोर. कोर हा स्पीडनं फिरतोय, या ठिकाणी मेंटल त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं फिरतोय, आणि बाहेरचा क्रस्ट आहे स्थिर थोड्याशा सावकाश फिरतोय. म्हणजेच एकमेकाच्या पासून ते फिरतायत, त्याची गती वेगळी आहे. म्हणजे या ठिकाणी एनर्जी निर्माण होते, आणि ही एनर्जी म्हणजे जे पहिला थर आहे जो क्रस्ट आणि अप्पर मेंटल इथं असणारा अस्तोनोस्फिअर या 100 किलोमीटरच्या दरम्यान या अस्तोनोस्फिअरमध्ये या इथून जिओथर्मल एनर्जी जी तयार झालेली आहे ती जिओथर्मल एनर्जीचा उपयोग माणूस इतका लालसी आहे की तो त्या जिओथर्मल एनर्जीचा उपयोग भविष्यामध्ये किंवा आता करण्याच्या मार्गावरती आहे. समजते ना? हे टेम्परेचर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे वाढलेलं दिसून येते. हे टेम्परेचर इथं केल्विनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे ते म्हणजे सिस्मिक वेव्ह. ज्या काही भूकंप लहरी असतात या लहरीचा अभ्यास या सिस्मिक वेव्हमध्ये केला जातो. या ठिकाणी हे थर आहेत, वरचा जो क्रस्ट, दुसरा मेंटल आणि तिसरा हा कोर आपल्याला दिसून येते. क्रस्ट हा सॉलिड अवस्थेमध्ये आहे, हा सेमी सॉलिड अवस्थेमध्ये आहे, हा कोर हा लिक्विड आहे, आयर्न लिक्विड अवस्थेमध्ये आहे, आणि हा परत
आयर्न सॉलिड अवस्थेमध्ये आहे. आता यामध्ये या सिस्मिक म्हणजे भूकंप लहरीवरून आपण पृथ्वीच्या अंतरंगातील घटकांचा अभ्यास करतोय. तर यस लहरी या कलरच्या ज्या लहरी आहेत, या लहरी ज्या ठिकाणी भूकंपाचा केंद्र निर्माण झाला तिथून त्या वाहतात, पण या क्रस्टमधून खाली मेंटल, पण त्या कोरमध्ये जात नाहीत. म्हणून कधी कधी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं आहे की कोणत्या लहरी कोरमधून किंवा गाभ्यामधून वाहत नाही, तर त्या कोणत्या लहरी असतील, त्या म्हणजे यस वेव्स. समजते ना? यस, हे समजलं पाहिजे की या यस वेव्ह या कोरमधून वाहत नाहीत. तर दुसरी वेव्ह आहे ती म्हणजे पी वेव्ज म्हणजे प्रायमरी वेव्ह. या ठिकाणी ह्याची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कर्वमध्ये दिसतात. हे या ठिकाणी जे भूकंपाचा केंद्र आहे तिथून मेंटल, तिथून त्या कुठं गेलेत की आउटर कोरमधून वाहतात. म्हणजे हा जो कोर भाग आहे, गाभा आहे, त्या गाभ्याचा बाह्य भाग आहे, तो बाह्य भाग कुठला आहे, तो म्हणजे या ठिकाणी लिक्विड अवस्थेमध्ये आहे. आणि हा आयर्न लिक्विड अवस्थेमधून कमी वेगामध्ये पी वेव्ज वाहतात. पण आंतरगाभा इनर कोर आहे ते काय झालेलं आहे, सॉलिड आहे, त्यामधून त्यासुद्धा पी वेव्ह वाहत नाहीत. आणि या वेव्हचा अभ्यास करून या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाविषयी घटकाविषयी अनुमान काढलं जातं. आणि असे जे आपले भूगर्भशास्त्रज्ञ आहेत ते त्याच्याविषयी प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे डेन्सिटी कशी आहे, पृथ्वीच्या अंतरंगाची घनता कशी आहे. घनता पाहत असताना या ठिकाणी भूकवच आहे म्हणजे पृथ्वीचा बाहेरचा भाग आहे, याची घनता 2.90 ते 3.30 ग्राम प्रति सेंटीमीटर क्यूब या ठिकाणची घनता भूकवचाची दिसून येते, अवरेजली घनता. त्यानंतर मेंटल प्रावरण याची जी घनता आहे, याची घनता 4.3 ते 10 ग्राम प्रति घन सेंटीमीटर या ठिकाणची घनता आहे. आणि तिसरं तो म्हणजे गाभा, त्याला कोर म्हणतात, याची घनता ही 10 ते 13.6 ग्राम प्रति सेंटीमीटर घन याप्रमाणे आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रभागाकडे जात असताना घनतेमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे सरासरी जाडी, ॲव्हरेज थिकनेस या ठिकाणी पाहणार आहे. या डायग्रॅममध्ये आकृतीमध्ये आपल्याला सरळ दिसून येते क्रस्ट 0 ते 30, त्यानंतर अप्पर मेंटल टू लोअर मेंटल 700 पर्यंत, त्यानंतर लोअर मेंटलच्या खालचा जो आउटर कोरपर्यंतचा भाग आहे 700 तो 29 किलोमीटर. त्यानंतर जो भाग आहे आउटर लोअर मेंटल टू इथला जो भाग आहे तो म्हणजे आउटर कोर, इथला जो भाग आहे तो म्हणजे 2900 ते 5150 किलोमीटर याची जाडी आहे. आणि मधला जो भाग आहे जो आउटर कोरचा बाहेरची बाउंड्री आणि इनर कोर, हा भाग 5150 ते 6371 किलोमीटरपर्यंत आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भूकवच. या भूकवचामधलं एक वैशिष्ट्य पाहणार आहे ते भूकवच म्हणजे आपली एक कल्पना आहे सर्वांनाच की भूकवच क्रस्ट म्हणजे फक्त कॉन्टिनेंटलच क्रस्ट असेल, म्हणजे ज्या ठिकाणी मानव राहतो तेवढाच क्रस्ट भाग आहे का, तसं नाही आहे. क्रस्ट म्हणजे काय की मानव या ठिकाणी कॉन्टिनेंटवरती राहत असला तरीसुद्धा या ठिकाणी पाणी स्थिर होण्यासाठी समुद्राच्या खालीसुद्धा क्रस्ट आहे किंवा भूकवच आहे. फक्त याच्या ज्या जाडी आहेत ह्या जाडी वेगवेगळ्या आहेत. कारण खंडीय भागामध्ये किंवा कॉन्टिनेंटल क्रस्ट याची जाडी इथं जर पाहिलं तर आपल्याला जास्त दिसून येईल आणि ओशनिक क्रस्ट आहे याची जाडी आपल्याला कमी दिसून येईल. सर्वसाधारणपणे काही ठिकाणी याची सरासरी जाडी 35 ते 50 आहे. काही ठिकाणी पर्वतीय प्रदेशामध्ये कॉन्टिनेंटल क्रस्टची जाडी जास्त असू शकते आणि महासागरामध्ये ची जाडी आहे ती 3 ते 5 किलोमीटरची आपल्याला दिसून येते. हा नकाशा जर पाहिल्यानंतर एक लक्षात येईल की इथं भारत आहे, भारतावर आपलं इथं एक घर आहे, आपलं घर त्या क्रस्ट आहे म्हणून स्थिर आहे.
भूकवच आहे. तसं या पाण्यामध्ये महासागरामध्ये पाणी स्थिर आहे आणि त्याच्या खाली क्रस्ट आहे. म्हणजे क्रस्ट हे फक्त भूखंडावरती नाही आहे तर पाण्यामध्ये सुद्धा आहे. आता याच्यामधली जे भूखंडावरील कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे याची जाडी जास्त आहे, याची जाडी कमी आहे. म्हणजे यातला कोणता क्रस्ट तुटला जाऊ शकेल तर तो म्हणजे ओशनिक क्रस्ट. म्हणून जगातील म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त भूकंप आणि ज्वालामुखी कुठं होतात तर समुद्रामध्ये होतात. याचं मेन कारण काय आहे तर भूकवच क्रस्ट आहे. हे क्रस्ट या ठिकाणी लहान आहे, याची जाडी लहान आहे म्हणून हे तुटतात आणि ज्वालामुखी आणि भूकंप झालेले दिसून येतात. कधी कधी असा एखादा प्रश्न विचारू शकतात की क्रस्ट कशापासून बनलेला आहे तर ते सीमापासून बनलेलं आहे, सियालपासून बनलेलं आहे. पण जर वेगवेगळं विचारलं कॉन्टिनेंटल क्रस्ट हे कशापासून बनलेलं आहे, सियालपासून बनलेलं आहे. आणि ओशनिक क्रस्ट कशापासून बनलेलं आहे ते सीमापासून बनलेलं आहे. हे ध्यानात ठेवणं गरजेचं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की जसं आपण ऑन द बेसिस ऑफ केमिकल डिव्हिजन म्हणजे निरनिराळे खनिज द्रव्याच्या आधारे, निरनिराळे खनिजे अंतर्गत भागात आहेत त्याच्या आधारे केमिकल कंपोजिशन पाहिलं. तसं ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल कंपोजिशन किंवा डिव्हिजन याच्या आधारे जे काही थर पडतात त्या थराचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणजेच काय, मेकॅनिकल म्हणजे काय तर रिजिडिटी म्हणजे काय तर ताठरता, जे काही ठोसपणा आहे याच्या आधारे या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगामधलं जे भाग आहेत लिथोस्फियर, अस्तोनोस्फियर, मेसोस्फियर, बारोस्फियर हे 4 भाग पडतात. हे त्या रिजिडिटीच्या आधारे, मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे हे 4 भाग पडतात. ते आपण इथं पाहिलेलं आहे. जो क्रस्टचा आहे लिथोस्फियरचा 100 किलोमीटरचा, इथं मध्ये आहे तो अस्तोनोस्फियरचा. इथूनच ज्वालामुखीचं इरप्शन, ज्वालामुखी होतात, ज्वालामुखीपासून इथंच थर्मल एनर्जी निर्माण होते. इथंच लो व्हेलॉसिटी ऑफ झोनसुद्धा म्हणून ओळखला जातो. आणि इथंपर्यंतच टेम्परेचर ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज झालेलं दिसते. इथूनसुद्धा इन्क्रीज होते पण वाढण्याची गती या ठिकाणी कमी झालेली दिसून येते. इथंपर्यंत वाढ जास्त, या ठिकाणी जिओथर्मल ग्रेडियंट जास्त, इथं जिओथर्मल ग्रेडियंट कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे एक या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागाची रचना अकॉर्डिंग टू एडवर्ड स्पेस या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपण जे पहिले भाग पाडलेले होते ते म्हणजे क्रस्ट, दुसरा मेंटल, तिसरा कोर. त्याचप्रमाणे क्रस्ट हा सियालपासून बनला, मेंटल हा सीमापासून बनलेला आहे आणि जो कोर हा निपेपासून बनलेला आहे. अशा प्रकारचं विभागसुद्धा या शास्त्रज्ञाने एडवर्ड स्पेसने पाडलेले आहेत. जर प्रश्न असा आला तर एडवर्ड स्पेसने पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आहे त्याचे विभाग किती केले तर 3. तो पहिला सियालचा, दुसरा सीमा, तिसरा निफे हे विचारलं जाऊ शकेल. याचे क्रम विचारले जाऊ शकतील, ते सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा MPSCमध्ये UPSCमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे विलगता, डिस्कंटिन्युटी म्हणजे त्याला खंड, ब्रेक याच्याविषयी विचारलं जाऊ शकते. या ठिकाणी आपण पाहिलं की पहिला जो थर आहे बाहेरचा हा थर आहे तो म्हणजे क्रस्ट, भूकवच. दुसरा थर आहे त्यामधला हा थर आहे तो म्हणजे मेंटल प्रावरण. याचे 2 भाग आहेत ते म्हणजे बाह्य प्रावरण म्हणजेच अप्पर मेंटल, लोअर मेंटल. हा मधला जो भाग आहे कोर याला गाभा म्हणतात. याचेही 2 भाग पडतात, हा बाहेरचा बाह्य गाभा आणि आतला कुठला आहे तो म्हणजे आंतरगाभा. याच्यामध्ये आता विलगता म्हणजेच काय तर ट्रान्झिशन झोन म्हणजेच काय तर भूकवच. आणि या ठिकाणी पहिला थर आहे तो म्हणजे भूकवच आणि दुसरा थर तयार होतो तो म्हणजे मेंटल किंवा प्रावरण. आणि या 2 थराच्या मध्ये कोणताही थर संपला म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्ये संपणार नाही, त्याची घनतेतील बदल मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय, वेगवेगळ्या घटकांमध्ये त्या साम्य दिसून येते. आणि हा मधला जो झोन आहे तो ट्रान्झिशन झोन आहे. कुठला तर भूकवच आणि मेंटल याला विलग करणाऱ्या थराला मोह विलगता असे म्हणतात. मोहरोविस या शास्त्राने 1909 साली हा या ठिकाणी विलगतेविषयी अभ्यास केला. याच्यामध्ये ट्रान्झिशन झोन आहे
हा पहिल्या थरामध्ये कुठल्यामध्ये क्रस्ट आणि मेंटल याच्यामधला जो आहे ट्रान्झिशन झोन त्याला मोह विलगता असं म्हणतात. त्यानंतर जो नंतरचा थर आहे म्हणजे कुठला आहे मेंटल आणि याचा आतला कोर कुठला आहे कोर म्हणजेच काय प्रावरण आणि गाभा यांना विलग करणाऱ्या इथल्या ट्रान्झिशन झोनला नाव पडलेलं आहे गटेनबर्ग विलगता. आता भूगर्भशास्त्रज्ञ गप बसलेले नाहीत. हे 2 थर प्रमुख आहेत. 3 थराच्या मध्ये म्हणजे क्रस्ट आणि प्रावरण यामधला भाग, प्रावरण आणि गाभा यामधले त्यांनी विलगता अभ्यासली आणि याची नावं त्या शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी हे भूकवच आहेत याला सुद्धा अप्पर आणि लोअर भूकवच अभ्यासलं गेलं आणि अप्पर भूकवच म्हणजे अप्पर क्रस्ट आणि लोअर क्रस्ट याच्यामधले जे विलगता आहे त्या विलगतेचं नाव आहे कॉनरॅड डिस्कंटिन्युटी हे अभ्यासलं गेलं. त्यानंतर पुन्हा शास्त्रज्ञांनी भूगर्भशास्त्रज्ञांनी या ठिकाणचा जो अप्परचा मेंटल भाग आहे आणि लोअर मेंटल आहे आणि याच्यामध्ये जे एक ट्रान्झिशन झोन आहे याला रेपिटिव्ह डिस्कंटिन्युटी या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर हा जो कोर आहे त्यामधला आउटर कोर आणि आतला इनर कोर या दोन्हींना विलग करणारा जो ट्रान्झिशन झोन आहे त्याला लेमन डिस्कंटिन्युटी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी कारण हाही सगळ्यात महत्त्वाचं MPC आणि UPSCसाठी आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी इथं एक हिंट आहे इथं आहे का मोरे गेला. का म्हणजे कॉनरॅड डिस्कंटिन्युटी, मो म्हणजे मोह विलगता मोह डिस्कंटिन्युटी, रे म्हणजे रिपिटी, गे म्हणजे गेटेनबर्ग आणि लेहमन या हिंटच्या आधारे सुद्धा का मोरे गेला या अनुषंगानं सुद्धा तुम्ही ही डिस्कंटिन्युटी किंवा विलगता ध्यानात ठेवून MPSCमधले प्रश्न UPSCमधलं प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. पण सहजासहजी प्रश्न विचारत नाही आहेत. इथं जसं क्रस्ट आणि मेंटल म्हणजे हे क्रस्ट आणि मेंटल मधला मोह विलगता, मेंटल आणि कोर गेटेनबर्ग विलगता, अप्पर क्रस्ट लोअर क्रस्ट कॉनरॅड विलगता, अप्पर मेंटल लोअर मेंटल रेपिटिव्ह डिस्कंटिन्युटी आणि आउटर कोर इनर कोरमधले लेहमन. तर प्रश्न विचारताना असं विचारू शकता लोअर मेंटल आणि आउटर कोर यामधला जो विलगता आहे त्या विलगतेचं नाव सांगा. म्हणजे कुठला असणार आहे तर लोअर मेंटल म्हणजे हे खालचं आणि वरचं आउटर कोर याच्यामध्ये हितली जी आहे विलगता तो प्रश्न विचारला जाता ते उत्तर आहे म्हणजे गटेनबर्ग विलगता. म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारतात हे जर आकृती ध्यानात ठेवली डायग्राम ध्यानात ठेवली तर तुम्हाला उत्तर द्यायला सोपं पडेल. लक्षात आलं समजते ना? व्हेरी गुड. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार आहे तो म्हणजे थोडंसं कॉम्पोजिशन ऑफ द इंटिरियर ऑफ द अर्थ ॲज ए होलमध्ये सगळ्यात जास्त आयर्न हायेस्ट आहे, त्यानंतर ॲल्युमिनियम हायेस्ट आहे आणि जर क्रस्टचा विचार केला तर त्यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन हायेस्ट आहे आणि पोटॅशियम त्या ठिकाणी लोएस्ट आहे. थँक्यू. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपणास उपयुक्त पडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.